सर्व उपस्थांनी झालेली आहे. 1 वाजता आपण या शुभ मंगलमय प्रसंगी करणार आहेत. त्याने कृपया व्यासपीठावर विराजमान व्हायचं. हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे श्री संत हरिभक्तपरायण रामराव महाराज यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य सुधाकरजी महाराज यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच गुरुवर्य हरिभक्तपरायण अमृत महाराज यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मी पुनश्च सर्व गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये व्यासपीठाकडे यायचं आहे. वरती बसायचं आहे. तरी नाही म्हणता कोण नाही म्हणता ते रे अरे तरी पडेल आहे ना या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत होतात त्या गुरुवर्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. गुरुवर्य हरिभक्तपरायण संजयजी महाराज यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आलेले हरिभक्तपरायण गुरुवर्य यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रामराव महाराज हरिभक्तपरायण रामराव महाराज यांनी व्यासपीठावर विराजमान महाराज यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
हरिभक्तपरायण गजानन महाराज बाटे यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हरिभक्त परायण अमृत महाराज बेटावतकर यांनी सोहळ्यानिमित्त म्हणजेच ज्यांनी आपल्या आयुष्याची पूर्ण 50 वर्ष पूर्ण केली असे श्री हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज शेलवडकर यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याचं लाडू तुलेचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आपण या ठिकाणी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आहात. त्यासाठी आजचे मुख्य आकर्षण, आजचे सत्कार मूर्ती आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी या धर्म मंडपामध्ये उपस्थित व्हायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. व्हायचं आहे. तसेच या शुभमंगलमय अभिष्ट दीपक प्रकाश पाटील महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चिखलीकर, हरिभक्तपरायण चंदू महाराज साखरी तोरणाळा, हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज गोठे जांभूळ धाबा, हरिभक्तपरायण उदयसिंग महाराज देवडसगाव, हरिभक्तपरायण पिंकेश महाराज कोल्ही गवडी, राजू बेटावतकर या सर्व संत मंडळींचं या धर्म मंडपामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांनी कृपया आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. सर्व खडका ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि स्वागत करतो. तसेच आदरणीय पोलीस पाटील तारासिंग नारायण पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पंढरीनाथ महाराज, हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज यांनी, तसेच हरिभक्तपरायण यशोधराताई देवीदास ताळे सरपंच खडके यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सो अर्चनाताई शामसिंग पाटील उपसरपंच खडके यांनी सुद्धा, ज्यामध्ये हरिभक्तपरायण पांडुरंग जाधव महाराज शेंदुर्डेकर, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, हरिभक्तपरायण पंढरी सकाराम शेळके सुरवाडेकर, हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज रोठे जांभूळ धाबा यांचा नामोल्लेख आपण केलेला आहे, आधीच केलेला आहे. ज्यामध्ये कोणी सुटलं असेल तर विठ्ठल मंदिर. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपल्या भारतीय परंपरेनुसार, महाराष्ट्राच्या संतभूमीनुसार आलेल्या अतिथींचं आदरातिथ्य की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. सर्व मान्य वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न
सर्वदा. गणेशाला प्रथम वंदन करून आपल्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. रवींद्र महाराज सोयगावकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रवींद्र महाराज सोयगावकर. दीपज्योती जनार्दनम, दीपज्योती परब्रह्म. दीपसंघ या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने जो सोहळा आपण संपन्न करतो आहोत त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल, या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता, सामाग पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा, निशेष जाड्या पहा. शारदेला, सरस्वतीला आणि गणेशाला वंदन करून आपल्या आजच्या या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने या ठिकाणी झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचं आयोजन केलेलं आहे. धन्य ती भूमी, धन्य ते खडकावाशी की ज्यांनी एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आणि हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज शर्वराम महाराज भजनी मंडळ खडकेवाशी यांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीने आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आपण हार्दिक अभिनंदन करू. तर आलेल्या अतिथींचा सत्कार हा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मी प्रथमतः आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत गुरुवर्य हरिभक्त परायण सारंगधरजी महाराज मेहुणकर यांचा दादा द्वारी उपाक्षण हरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढा हा पुण्याचा सोहळा इकडे बघा, आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर बघा संपन्न होत आहे. आणि मेहून तापीदेवी पीठाचे जे त्यामुळे औषध म्हणून आज त्या गादीवरती जे विराजमान आहे ते श्री गुरुवर्य हरिभक्त परायण श्री संजयजी महाराज यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. रामरावजी महाराज यांनी स्वागत करायचं आहे. आगमन होत आहेत या ठिकाणी महाराजांचं. जे संगीत मंडळ आहेत कृपया आपण ते बंद नका करू. आपल्याला वेळोवेळी आपली साथ लागणार आहेत आम्हाला. टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरिभक्त परायण गुरुवर्य श्री संजयजी जमत नाही ते फुले बोलतात, ओठांना जे जमत नाही ते फुले बोलतात, मनातल्या नेमक्या भावना त्या आपल्या रंगामधून बोलतात. मनातील फुलांना तर मांगल्याचा गंध असतो, मनापासून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात खरंच किती आनंद असतो. आणि हा इकडे समोर बघा, समोर बघा, त्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपल्या जगद्गुरूंचे आलं का लक्षात तुम्हाला? हे बा मानसीले सांगितलं तुम्ही. रामरावजी महाराज यांचा सत्कार या ठिकाणी सुनील भाऊ महाजन करता आहे. हा इकडे समोर बघा, थांबा. टाळ्या द्यायच्या आहेत एकदा. यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेले धाराशिवकर हरिभक्त परायण गुरुवर्य अंकुश महाराज इकडे बघा.
राजेंद्र ओके. वामन पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो करा कंटिन्यू. की जमिनीतल्या अंकुरालाही त्याचं कौतुक वाटावं अशा या सर्व संत गुरुवर्य हरिभक्त परायण ज्यांच्या समवेत हा सुंदर असा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्या हा, इकडे समोर बघा आता. सन्मानासाठी आपण सर्व ओके. या ठिकाणी उपस्थित आहोत. समोर बघा इकडे. गजानन महाराजांनी सत्कार यांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होत आहे. अत्यंत विनोदी शैलीमध्ये समाज प्रबोधनाचं कार्य करणारे आपले हे अमृत महाराज ज्यांच्या नावामध्येच खूप काही आहेत असे अमृततुल्य अमृत महाराज बेटावतकर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. अमृत महाराजांचं आणि माझं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे चालू बनवायचं म्हणून हा, इकडे समोर बघा. समोर बघा इकडे महाराज इकडे तुमचं बघणं आणि तुमचं बोलणं ते ताऱ्यांपेक्षा वेळेचं. इकडे समोर बघा आता. स्माइल देवा. ओके. लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे. त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. तुकाराम पंढरी गुगळे यांनी त्यांचा सत्कार हा, इकडे समोर बघा. ओके. चंदू महाराज हा, इकडे समोर बघा महाराज. हा, प्रकाश इकडे. भाऊ गुगळे आलेले आहेत का? ओके. तुकाराम भाऊ, रामसिंग भाऊ, गजानन साखळीकर, लक्ष्मण भाऊंनीच करायचं आहे. लक्ष्मण दादा तुम्ही तिथेच थांबा आणि तुम्ही चंदू महाराजांचा सत्कार सुद्धा तुमच्याच हस्ते या ठिकाणी करायचा आहे. हा, इकडे समोर बघा. ओके. यानंतर पुढचे सत्काराचे बबन महाराज जांभूळ भावेकर यांचा सत्कार योगेश प्रभाकर सातपुरे करतील. बबन महाराज जांभूळ भावेकर. त्यानंतर पुढचा सत्कार दासगिरी महाराज तोरमाडे. हा, इकडे समोर बघा. हरिभक्तपरायण दासगिरी महाराज तोरमाडेकर ओके. त्यांनी सत्कारासाठी व्यासपीठाकडे. यानंतर ज्ञानदेव रोठे महाराज हरिभक्तपरायण ज्ञानदेव रोठे महाराज दामोद भावेकर यांचा सत्कार इकडे समोर बघा. उमेश भाऊ सातपुते यांनी व्यासपीठावर यायचे आहे. करा कंटिन्यू. दासगिरी महाराज तोरणाडेकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर ज्ञानदेव महाराज रोठे. हा, इकडे समोर बघा आता. समोर बघायचं आहे. ओके. पाया पडी येतो. करा कंटिन्यू करा. बुके घ्या. व्हिडिओ बी फोटो बी निघतोय. हां, घ्या बुके आता. सातपुते बंधू तुम्ही हां, इकडे समोर बघा आता. या ठिकाणी ओके. उदयसिंग महाराजांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. बुके घ्या. ट्रॉफी घ्या. हां, बुके. यानंतर पिंकेश महाराज कोल्लीगौडीकर थोडा चेहऱ्याच्या खाली. यांचा हां, इकडे समोर बघा. सत्कार. ओके. पण हां, ते लोकेश ट्रॉफी दे. सुनील बुके दे. महाजन पटकन घे. यांनी या ठिकाणी पिंकेश महाराज बुके. यांचा सत्कार करायचा आहे. हां, इकडे समोर बघा. अरे ट्रॉफीने दिसत आहे ना रे वासा. हां, इकडे समोर बघा. रवींद्र महाराज सोयगावकर यांचा सत्कार करायचा आहे. हां, ट्रॉफी बुके सोबत द्या. हां हां, इकडे समोर बघा. सुनील महाराज बेटावतकर यांचा सत्कार. हां, बुके ट्रॉफी सोबत घे. हां, इकडे समोर बघा.
हां इकडे समोर बघा. हां ओके. हां वेट. विनोद दादाचा ओके. तुमच्या हाताने सत्कार करा. बुके घ्या आता. सुनील बुके घ्या महाराज त्यांना. बेटावतकर. हां इकडे समोर बघा. थांबा. ओके. इकडे श्याम महाराज यांचाही सत्कार या ठिकाणी सुनील भाऊ महाजन उपस्थितांना या ठिकाणी आजचे आपले अभिष्ट ट्रॉफी घ्या. हां इकडे समोर बघा. ओके सत्कारासाठी पुढे यायचं आहे. ओके. प्रीतीताईंचा सत्कार श्याम महाराज ट्रॉफी घ्या. पलास केळेकर यांचा सत्कार राजेंद्र वामन पाटील यांनी करावा हां ती अशी ट्रॉफी त्यांना पकडा. विनंती करतो. हां इकडे समोर बघा नाही आता. का? श्याम महाराजांचा सत्कार कोमलदादा रामसिंग महाजन यांनी ट्रॉफी घ्या. करायचा ट्रॉफी आहे. बुके मामाच देत आहे पहा. श्याम महाराज हां यांनी इकडे व्यासपीठाकडे यायचं आहे. झालं. शब्दसमूहांनी या ठिकाणी त्रिवार स्वागत स्वागत आणि स्वागत त्यांनी या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर वेळेचं बंधन लक्षात घेता पुढील कार्यक्रमाकडे आपण आता जाणार आहोत. या सत्कारानंतर आपली भारतीय परंपरेनुसार आलेल्या अतिथींचं स्वागत करावं हे आपलं क्रमप्राप्त आद्य कर्तव्य आहे आणि त्यानुसार आपण आलेल्या सर्व अतिथी संत मंडळींचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तर खऱ्या अर्थाने आज जो हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे तो म्हणजे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शलवणकर यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा. तर त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याची सुरुवात आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे जातो आहोत. तर म्हणतात ना नाजूक धारदार दिसतात. नाजूक कड्या किती सुंदर असतात त्याच कड्या उमलल्यावर किती बहारदार दिसतात. नजरेत भरणारे तर सर्वच असतात. नजरेत भरणारे तर सर्वच असतात. धन्यवाद. तर महाराजांच्या या अभिष्ट सर समोर बघा. थोडं पुढे या तुम्ही. हां वेट समोर बघा. ओके. तर या सन्मानपत्राचं अनावरण आणि सन्मानपत्र प्रदान सोहळा या ठिकाणी होत आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्तपरायण सारंगजी महाराज देव संस्थानचे अध्यक्ष मागे सांग. आळंदीगड हां इकडे समोर बघा. संजयजी महाराज गाडपाड देहू ज्याचे मागे या, मागे या. या ठिकाणी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे स्वागत करायचे आहे. हां इकडे समोर बघा. या सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी प्रल्हाददादा मोरे हे करतील अशी सोहळ्याच्या सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या 10व्या वर्षांचं आगमन झालेले आहे. तसेच तापीतील गुरुवर्य शारंगधरी महाराज मेहुणवर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तसेच रामरावजी महाराज यांचं सुद्धा आगमन झाले. सर्व व्यासपीठावर बसलेली महाराज मंडळी असतील, आमच्या परिसरामध्ये आलेले सर्व महाराज शिष्य मंडळ, तर जामनेर तालुका आणि भुसावळ तालुका यातील सर्वच मंडळी आहेत. सुरवाडा असेल सर्वच मंडळी आहेत. सर्वांनी महाराज सत्काराला आलेले आहेत. महाराजांना ते सन्मानपत्र दिलं गेलेलं आहे. गुरुवर्य सारंगधरी महाराज यांनी महाराजांना सन्मानपत्र दिलेलं आहे. त्या सन्मानपत्राचं वाचनाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. मला जसं ज्या पद्धतीने वाचता येईल त्या पद्धतीने आपल्या सर्वांना वाचून दाखवणार आहे. सुवर्ण महोत्सव अभिष्ट चिंतन सन्मानपत्र
श्री संत श्री क्षेत्र मेहून तापिती येथील वारकरी संप्रदायाचा दिव्यवासा जपणारे नामरूप लीला भक्ती संत वाडमाय आणि भागवत धर्म यांचा अखंड प्रसार करणारे कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत कथा हरिनाम सप्ताह मंदिर स्थापनेद्वारे असंख्य भाविकांच्या हृदयात अध्यात्म नैतिकता व भक्तीची प्रेरणा देणारे सामाजिक साधून धर्म संवर्धन स्त्री पुरुष समानता तरुणांची जडणघडण व व्यसनमुक्त समाज या मूल्यांसाठी आजीवन समेटक कार्य करत असणारे श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज शेलवळकर यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्ट कीर्तन सोहळा लावणी स्मृती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी या उक्तीला अनुसरून वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा हरिनामाचे महासंघ भागवत धर्माची जीवन पद्धती आणि समाज प्रबोधनाचा अखंड ध्यास या सर्वांचा तेजस्वी संगम म्हणजे श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज शेलवळकर ही दिव्य व्यक्तिमत्वाची ज्योत होय. महाराज आपल्या घराण्याला श्री संत मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहूण तापिती तसेच वारकरी परंपरेचा दिव्य वारसा लाभलेला आहे. आपल्या पंडीचे नाव कैलासवासी केशरबाई दौलत पाटील. केशरबाईचे सुपुत्र नामदेव दौलत पाटील व त्यांची पत्नी श्रीमती तुळजाबाई नामदेव पाटील. त्यांच्या पोटी एक मुलगा एक 4 मुली असा परिवार फुलला. त्यातील मुलगा अर्जुन नामदेव पाटील व त्यांची पत्नी श्रीमती धनाबाई अर्जुन पाटील यांच्या संसाराला प्रारंभ सलग 14 वर्ष अपत्य सुख लाभले नाही. या चिंतेने व करुणेने व्याकुळ होऊन आजी केसरबाई यांनी श्री संत मुक्ताई माऊलीच्या चरणी साकडे घातले. माझ्या नातवाला मुलगा झाला तर हा तुझ्या सेवेला तुझ्या नामस्मरणाला अर्पण करील या भक्तिमय संकल्पनेतून आणि संत मुक्ताई यांच्या समेव कृपेने आपल्याला आपल्यासारखा तेजस्वी संत पुरुषाचा जन्म सिंधी तालुका भुसावळ या गावी झाला. आपले 10वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सिंधी येथील पूर्ण झाले. पुढे 1978 मध्ये आजोबा नामदेव दौलत पाटील यांनी आपल्याला श्री क्षेत्र मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहूण तापिती येथील वारकरी शिक्षण संस्थेत दाखल केले. तेथील गुरुवर्य रामराव महाराज, गुरुवर्य श्री सारंगजी महाराज, गुरुवर्य सुधाकर महाराज या परमपूज्य गुरुरायांच्या सानिध्यात आपला अध्यात्म नामसाधना भागवत धर्म कीर्तनशास्त्र व संसार पूर्ण जीवन मूल्याचे पूर्ण धडे लागले. याच गुरुकुलात आपल्या आयुष्याचा कीर्तन प्रवासाचा भक्कम पाया घातला. त्यानंतर 1990 पासून आपण कीर्तन प्रवचन सेवेत प्रारंभ केला. तेव्हापासून आज सागायत आपण श्रीमद भागवत कथा संगीतमय कीर्तन हरिनाम सप्ताह प्रवचन या माध्यमातून आपण असंख्य गावामध्ये भक्ती नैतिकता सदाचार व्यसनमुक्ती श्रीमुक्ती समता समाजातील ऐक्यात भाव व कर्मयोग यांचे प्रभावी संदेश पोहोचवला आहे. 1994 मध्ये आपण आपल्या मूळ सिंधी गावी परत आल्यावर स्थानिक पातळीवरील देवांच्या नाम प्रेमाचा व ज्ञानदेव तुकाराम महाराज यांचा विचाराचा प्रसार आणि जोमाने सुरू केला. पळसखेडा मेराचे येथील भागवत रामदास पवार यांची ज्येष्ठ कन्या कुमारी मंगला यांच्याशी झाला. या गृहलक्ष्मीने आपल्या सेवाभावी व आध्यात्मिक कार्यात आपल्याला खंबीर साथ देत घर धर्म समाज या त्रिवेणीचा सुरेख संगम घातला. समाजाच्या आध्यात्मिक
पुनरुत्थ स्थानासाठी मंदिर ही केवळ वस्तू नसून समाज जागृती आणि सदाचाराचे केंद्र असे यांचे जाणीव ठेवून 1996 मध्ये आपण सुरवळा येथे जगद्गुरू तुकाराम महाराज देवस्थान मंदिराची स्थापना केली. त्यानंतर विविध ठिकाणी मंदिरे बांधली, देवस्थानाचे सुशोभित करणे, भजन कीर्तनाचे केंद्र उभे करणे, गावोगावी सप्ताह, हरिनाम भागवत कथा, प्रवचन यांचे आयोजन. आपण अनेकांच्या जीवनात श्रद्धा संयम भक्ती आणि सद्गुरूचा प्रकाश प्रेरणा आहात. आपण आपल्या कीर्तन प्रवचनातून श्रीमद भागवत कथा, पांडुरंग भक्ती, मुक्ताई तुकाराम महाराज परंपरा, संत वाढवाय, व्यसनमुक्ती, श्री भक्ती, सामाजिक ऐक्य, शिक्षणाचे महत्त्व, तरुणांना योग्य दिशेने वापर इत्यादी असंख्य विषयावर ठोस आणि जिवंत असे समाजापुढे ठेवत आहात. आपण बांधलेली मंदिरे आणि सुरे असलेले धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम ही केवळ पूजा अर्चनेची केंद्र नसून जनजागृतीच्या करुणादायी परंपरेची तेजस्वी दर्शन आहे. आपले कीर्तन प्रवचनातून सातत्याने घडत आहे. या अखंड सेवा पथाचा एक सुवर्ण अध्यात्म म्हणून भुसावळ तालुक्यातील खडके येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये सुरू असलेल्या संगीतमय श्री रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह या पवित्र निमित्ताने तसेच आपल्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून आपण दीर्घ निष्ठावंत, समर्पित आणि आदर्श सेवा करण्याचा गौरव करण्यासाठी आम्ही खडके येथील जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ आपला अत्यंत अभिमानाने व कृतज्ञतेच्या भावनेने सदराचे सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन सन्मान पत्र प्रदान करत आहोत. तसेच सुरोडा बुद्रुक येथील महिला मंडळीने व ग्रामस्थ यांच्यातर्फे आपले लाडू तुला व भव्य सत्कार समारंभ होत आहे. आमच्या या प्रेरणेचा आपण स्वीकार करावा हे आपणास नम्र विनंती. आपले कीर्तन या ठिकाणी प्रदान केली जात आहे. श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ खडके यांच्या प्रेमाच्या, स्नेहाच्या आणि ऋणानुबंधाच्या नात्यातून त्यांना ही अमूल्य अशी भेट. या त्यांचे एकदा धन्यवाद आणि त्यांचे आभार. केलं होतं ना? माप घेतलं. ओके. महाराज की जय. एकदा जय जयकार होऊ द्या. महाराज यावर एकदा बोला. इकडेच. ओके. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की. हां इकडे सत्कार करता आहेत. थांबा. यानंतर पुढील सत्कार आहे सारंगजी महाराज यांच्या हस्ते आणि त्यानंतर रामराव महाराज मेहुणकर अध्यक्ष मेहुण संस्थान यांच्याही हस्ते हा सत्कार. गुरूंच्या हस्ते शिष्यांचा हा 50वा वाढदिवस ते या ठिकाणी इकडे समोर बघा महाराज. सत्कार रूपाने संपन्न करता आहेत. हां असं म्हणतात महाराज इकडे समोर. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव इकडे. महेश्वरा, गुरु साक्षात या ठिकाणी आपल्या समोर आहेत. हां इकडे समोर यानंतर बघा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज श्री संजयजी महाराज देऊळकर यांनी शाल देऊन आज रात्री होणार आहे त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं आहे. उमेश महाराज यांचा सत्कार या ठिकाणी. हां इकडे समोर बघा. हो बघा ज्याला म्हणतो. हां इकडे समोर बघा. वेट. ओके. हो देहू आणि आनंदी बघा जगृतमय समोर बघा. शब्द आपण मनोगतातून व्यक्त करायचे आहे. ओके. आश्रमाचे अध्यक्ष आणि सर्व संत मंडळी यांच्या उपस्थितीत आमचे परमप्रिय हरिभक्तीपरायण
ज्ञानेश्वर महाराज शिरवळकर यांचा हा 50वा वाढदिवस आज सर्वांच्या समक्ष आनंदानं साजरा होत आहे. ही एक आनंदाची पर्वणी त्यांच्या जीवनातली 50 त्यांनी पार केले आणि 50 पार करायचे नाही अशा वळणावर ते आता आले आहे. आणि याच्या पुढचा सोहळा 150 वर्षाचा म्हणजे तोही साजरा होईल, पण त्यावेळी मी नसेल, पुढचे साजरे नसेल. त्या निमित्तानं त्यांची सामाजिक बांधिलकी, आध्यात्मिक बांधिलकी, राजकीय बांधिलकी, शैक्षणिक बांधिलकी याचे पुरावे सगळ्या क्षेत्रातली मंडळी आज या ठिकाणी हजर आहेत. मेहू संस्थानला शिक्षण घेऊन मृदंग वादन, गायन, भागवत सप्ताह, कथा करणे, कीर्तन करणे हे सर्व गुण आपल्या मेहू संस्थानकडून त्यांना मिळाले आणि आज महाराष्ट्रात त्यांचं नाव लौकिक आहे. या ठिकाणी मुक्ताबाई आल्या त्यांच्या स्वागताकरता, दशरथी महाराजांच्या निमित्तानं माऊली आल्या, देवकर माऊलीच्या निमित्तानं तुकोबाई आले आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रातील ते देव किंवा त्या देवता या ठिकाणी आज उपस्थित आहे. आज संध्याकाळी आमचे कीर्तन आहे हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. हा भाग्याचा सोहळा आहे. उमेश महाराज इतके हळवा चढले स्टेजवर, पण ते त्यांचं चढणं तरी खेळ आदरलं. या समजून चला की किती वजनदार माणसं आपल्या सोहळ्याला आज उपस्थित आहे. महाराज हो, खळकं म्हणजे खळकातलं पाणी, निर्दोष पाणी. त्यांनी असे किती कीर्तनकार या ठिकाणी बोलले आणि या तुकाराम महाराज भक्तिमंडळाने हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि सर्वांच्या समक्ष आपल्या आनंदानं हा पार पडतो आहे. ज्ञानेश्वर महाराज लहान असताना गुरुवर्य हरिभक्तीपरायण शिवदास महाराज नागपूरकर ज्यावेळी त्यांच्या घरी पाचीचं कीर्तन झालं महाराजांचं, तेव्हापासून त्यांना महाराजांचा आशीर्वाद आहे. गुरुवर्य शारंगकर महाराज, रामराव महाराज आणि देवकर महाराज यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. शारंगकर महाराजांनी जेवढे मंदिरं बांधले ज्या गावाला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी तेच कार्य पुढे चालू ठेवलं आहे. आमच्या गावाचं शिवदास महाराज संस्थान मंदिर हे त्यांच्या प्रेरणेनंच उभं राहिलं. पहिलं भागवत केलं, त्यांनी प्रेरणा दिली. जर पैसे नसतील तर कापूस द्या, उडीद द्या, मका द्या, शेंगदाणे द्या, काही बी द्या. असं सर्वांच्या सहकार्यानं ते मंदिर भव्य दिव्य उभं राहिलं आहे. असे अनेक गावात त्यांनी मंदिर सुद्धा बांधले आहे. आमच्या मुक्तचं मंदिर सुद्धा त्यांच्या प्रेरणेनं तयार झालं आहे. ही त्यांच्या जीवनातली स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा आशीर्वाद आहे त्यांना शिवदास बाबाचा. शिवदास बाबा ज्यावेळेस आजारी पडले, आम्ही दोघं दवाखान्यात पाहण्याकरता गेलो जळगावला. तर अगोदर ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला शिवदास बाबांनी की पुढचं माझं कार्य तू चालू ठेव. हा त्यांना महाराजांनी माझ्या समोर आशीर्वाद दिलाय. म्हणजे बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजच्या डोक्यावर हात ठेवला, माझ्या डोक्यावर काही ठेवला. ते म्हणत तुमचं डोकं ठेवलं तर स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपलेच माणसं आपल्या साक्षीनं मोठे होत आहे. आणि मला वाटतं ओझरला सुद्धा त्यांनी मंदिराची प्रेरणा दिली होती. आज ओझरची मंडळी सुद्धा हजर आहे. आयुष्यामध्ये अशीच त्यांची भरभराट होत राहो. भगवंत त्यांना उदंड आयुष्य देव. नामदेव महाराजच्या गाथ्या गुरुवर्यांच्या साक्षीनं आपण त्यांना सगळीकडून आशीर्वाद देऊया. अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा, माझ्या सगळा हाडीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे असे असावे कल्याण ज्यामुखी विधान पांडुरंग. असं सर्वांच्या साक्षीनं मोठ्यांचा हा आशीर्वाद आहे. नामदेव महाराजांपासून तर आपले संस्थांचे सगळे पदाधिकारी यांचा हा आशीर्वाद आहे. उत्तरोत्तर भगवंत त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या आपण असंच कार्य कायमस्वरूपी होत राहू. जसं शारंगकर महाराजांनी मंदिराचं बांधकाम हाती घेतलं, महाराजांनी हाती घेतलं, तर त्यांना सहकार्य करणारे आमचे धाराशिव आबा अंकुश बाबा एवढे मंदिरं बांधले आम्ही, पण त्यांनी ऑडिट त्यांच्या ताब्यात ठेवलं. आणि आजच्याही कार्यक्रमाचा ऑडिट करण्याकरता ते या ठिकाणी उपस्थित आहे. याचा सुद्धा आनंद वाटतो. अशीच उत्तरोत्तर वाटचाल महाराजांच्या आपण घडत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना उदंड आयुष्य देव अशी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व जमलोय. त्या निमित्ताने आमचे परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण शारंगजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामरावजी महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे देवकर माऊली आणि विशेष
या ठिकाणी आलेले महाराज मंडळी, खरं म्हणजे मी या ठिकाणी धर्मादाय खात्यामध्ये 1999ला आलो महाराज, आणि आल्यानंतर पहिल्यांदा या मंडळीची भेट झाली. त्यावेळेला माऊली साधारण 22-23 वर्षाची होती आणि मी इथे ऑफिसला होतो. काय करायचं म्हणलं तुम्हाला, त्यावेळेला पॅन्ट वगैरे असते ना, काय करायचं तुम्हाला म्हणे, तू करा महाराज ट्रस्ट करायचं आहे. मंदिर कुठे? तर म्हणले तिथं सुरू मंदिर नाही म्हणे. मग काय करायचं, मंदिरच नाही तर ट्रस्ट कसं करता? मग म्हटलं तुम्ही असं करा, सगळे कागदपत्र वगैरे तयार करून घेतले आणि म्हणलं भुसावळाचा एक पत्र घ्या, 2 ठिकाणी कापा आणि चौकडून कुडी घ्या आणि झेंडा लावा, झालं मंदिर. मंदिराला काय लागतं? केलं तसंच मंदिर. शिवाय एक शालूची मूर्ती वगैरे आणली, सगळे केलं. मग शिपाई पाठवला गेले का पब्लिकेशनची नोटीस घेऊन किंवा ते म्हणलं साहेब तिथं मंदिरच नाही. मंदिर असं कसं होतं म्हटलं, शालूची मूर्ती म्हणजे होती, चौकडून कोणी घेतला नव्हता, होता झेंडा लावला म्हणल्यावर लावला होता, झालं मंदिर. मंदिर म्हणजे विटानं बांधकाम केलेलं असं काही नाही आहे. आणि मग त्यांना आमचे हरिभक्तीपरायण सुखराम बापू जेवले आणि आमचे स्वानंद सुखनिवासी अप्पा शेषप्पा ही सगळी मंडळी आली, पंढरी भाऊ आमचे आले. आणि ह्या मंडळीचं खरं म्हणजे आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळीचं काम केलं शासकीय, परंतु आजपर्यंत मी त्यांच्या ताब्यात नाही, त्यांच्या ताब्यात. त्यांनी आपल्या प्रेमातून मला कधी सोडलेलं नाही, कधी बाजूला केलं नाही. मी त्यांचा आणि ते माझे. आधी गाडी तर सरळ धाराशिवला माझ्या घरी येणार आणि सगळी मंडळी येणार आणि आमचं सहकुटुंब आता आमच्या बाईसाहेब मी सगळ्यांचा आदर सत्कार करून खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे सगळं करतात. आज माऊलींना 22-23 वर्षाचेच होते, नुकतंच लग्न झालेलं होतं, त्यावेळेला आमची भेट झाली. आणि त्यांचं हे जे कार्य आहे, कुठं काय झालं, कुठं काय होतंय, काय करावं, पुढे कसं करावं. आणि या माझ्या 9 जिल्ह्याच्या ट्रस्ट ऑफिसमध्ये काम करण्याचा अनुभव माऊलींना देत गेलो. हळूहळू बोलत गेलो, त्यांना सांगत गेलो, तेही ऐकत गेले. आणि त्यांचे काही समजा जे प्रश्न असतील तेही सोडवत गेलो. आणि हळूहळू त्याच्यातून माऊलींना अनेकांनी दिलेल्या आणि माझ्या पण असलेल्या अनेकांच्या प्रेरणेतून माऊली हे माऊली झाले. आणि खऱ्या अर्थानं तुकोबा मंदिराचे श्री क्षेत्र सुरवण्याचे ते अध्यक्ष म्हणून आज कार्यरत आहेत. आणि त्याने आतापर्यंत खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य केलं. मंदिरं बांधणं, रामायण, भागवत, कीर्तन, प्रवचन यामधून खूप मोठं प्रबोधन लोकांना केलं. लोक जोडली गेली, लोक आपली केली. या सगळ्यामध्ये माऊलींचं एक स्वतःचं एक चरित्र तयार झालं आणि त्याच्यातून एक चारित्र्य कसं खुलत राहतं हे आपल्या सगळ्यांना आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं अनुभव आलेला आहे. मी फार काय बोलणार, पण त्यांचं जे आता हे पुढचं उरलं ते आहे समर्पण या न्यायाने त्याने हीच सेवा करावी. संसार तर होतच राहील. तुम्हीच सांगता ना कीर्तनातून, संसार करावा लागत नाही, परमार्थ करावा लागतो. आणि आता हा संसारही झाला तुमचा, परमार्थही झालाय. आणि यापुढे निष्ठेने तळमळीने बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा. म्हणून या तुम्ही तुमचं कार्य असंच अखंड अव्याहतपणे चालू राहावं आणि तुम्हाला जे कार्य करण्याचे भगवत कृपेने ऊर्जा प्राप्त व्हावी असं. आणि याच्या पुढे सर्व संतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत, मिळणार आहेत. यापुढे तुमचं कार्य अखंडपणे चालू राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द सांगतो. या ठिकाणी 2 शब्दामध्ये व्यक्त करतील. अंकुश महाराजांनी सांगितलं की महाराज मंडळी असताना माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीने या ठिकाणी बोलावं आणि ते सुद्धा गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्याविषयी बोलावं एवढी माझी पात्रता नाही आहे. पण खडकावासियांचं प्रेम आणि त्या प्रेमातून या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मी थोडक्यात फक्त एवढंच सांगू शकतो की महाराजांसारखं व्यक्तिमत्व
आपल्या या भुसावळ तालुक्यामध्ये जामनेर तालुक्यामध्ये किंवा मुधोळ तालुक्यामध्ये या परिसरामध्ये जवळजवळ आता शक्यतो दिसायला मिळत नाही. कारण अजातशत्रू आपण ज्याला म्हणू शकतो असं गुरुदेव ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी मला जाणून आलेलं आहे. कुठलंही कार्य असो महाराजांना आदराने या ठिकाणी बोलवणं, महाराजांनी एक कुठल्याही कार्यात मला सहभागी करून घेणं हे नेहमीच झालेलं आहे. आणि त्यात म्हणजे महाराज माझे नातेवाईकच आहेत आणि नातं म्हणजे खूप जवळच राहतंय महाराज, म्हणजे जरा आम्ही कुणी जवळ राहतो सांगतो नातं आहे. आणि या नात्यातून या सांप्रदायिक प्रेमामधून या ठिकाणी महाराज म्हणजे मुलासारखं माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांच्याविषयी मी काही बोलावं एवढी खरोखर मी पात्रता नाही. आणि आयोजकांनी सांगितलं की 2 मिनिटात बोलावं आणि 2 मिनिटात बोलणं शक्य होत नाही. म्हणून मी परमेश्वराची त्यांनी प्रार्थना करतो की महाराजांना 50 वर्ष आपण आयुष्य दिलेलं आहे, अजून 50 वर्ष महाराजांना आयुष्य प्रदान करावं. धन्यवाद. हरिभक्तपरायण साक्षी दिदींचा इकडे समोर बघा. या ठिकाणी निर्मला पुढे या. करता आहेत. त्यानंतर निर्मला त्यांनी या ठिकाणी थांबायचं कृष्ण हनुमान मैदाने धरंगे रामकृष्ण. तर आज एक भगिनी महोत्सवी कार्यक्रमामध्ये आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज शेलवडकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आज सर्वच मंडळी या ठिकाणी जमलेत. एक एकाहून एक महान मंडळी या ठिकाणी, एक एकाहून एक वडीरे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित, मंचवर उपस्थित, व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण त्या ठिकाणी गुरुवर्य मंडळी आहेत. आपण सर्वांच्या अनमोल साक्षीने या अभूतपूर्व सोहळ्याचा आपण सर्वजण साक्षी या ठिकाणी होत आहोत. आणि मी तरी भाग्यवान समजेल की आमच्या समोर हा सोहळा आनंदाने पार होतो. अभिष्ट चिंतन का करावं? कारण अभिष्ट चिंतन अशाच माणसाचं करावं लागतं ज्या माणसाचं त्या ठिकाणी समाजाकडे काहीतरी ऋण आहे. महाराजांनी अनेक गावात तळागाळात जाऊन अखंड हरिनाम कीर्तनाची सप्ताहाची सुरुवात, कथाची सुरुवात, अनेक व्यसनाधीन लोक महाराजांनी माळकरी केलेत. अनेक लोकांना त्या ठिकाणी महाराजांनी तीर्थयात्रा सुद्धा घडवल्या. असं महान कार्य आहे आणि म्हणून त्या कार्याचा हा संपूर्ण असलं त्या ठिकाणी आपण म्हणून, पण माणसाचा मागे नाही हो राजा. आणि किती समाज आहे तिथे साजरा करत आहोत. आणि याचा छोटासा साक्षीदार म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली. सर्व या ठिकाणी आभार, धन्यवाद. अजून काय बोलावं? पहिल्या दिवशी मी कीर्तनाला आलो, बरंच काही बोलून गेलो, आपण सर्वांनी ऐकलं. आदरणीय महाराजांना अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय मुक्ताई, रामकृष्ण हरी. लक्ष्मण महाराज भुसावळकर, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज यांचा सत्कार शुभम बुगले करतील. रोठे सरांचा सत्कार झालेला नाही. त्या जगात पूजनीय कोण आहे? त्यांनी समाजाकरता काही केलं ती माणसं पूजनीय आहे. तिचं औचित्य साधून खडका ग्रामस्थांनी त्यांचं पूजन अत्यंत दिमाखात सुंदर केलेलं आहे. लाडू तुला केलेली आहे. खरं तर ते माझ्या लाडू तुला झाली, लाडू तुला असं आहे का? एकच लाडू ठेवायला वजन होऊन जाईल. आदरणीय माऊलीशी लाडू तुला या ठिकाणी होणार आहे. ते माझ्यापेक्षा वयानं 7 वर्षानं मोठे आहे. माझं वय 43 आहे. दोघात आमचे लाडू तुला कोण करतो, कोणाला परवडतो. पण आदरणीय माऊली त्यांच्या जीवनातला एकच विषय सांगतो आणि थांबतो. संध्याकाळी मला बोलायचं आहे. जीवन या उंचीचं असून सुद्धा त्यांच्या वागण्यात असणारी नम्रता, सरळता, रुजुता ही मात्र वाखाणण्याजोगी आहे. कारण माझा संबंध मुक्ताई संस्थांच्या निमित्ताने, मेहूंच्या संस्थांच्या निमित्ताने आदरणीय माऊलीशी आला. आणि जेव्हा जेव्हा माऊली भेटले की त्यांच्या वागण्यातला सरळपणा नजरेतून आणि क्रियेतून सहज दिसतो. ज्ञानोबाराच्या कवयित सांगायचं ठरलं तर सद्भाव जीवगत हृदय सहजचे असत, स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. या जगात नम्रे खूप भेटतात, नम्र भेटत नाही.
साधारण गुरुजी वाक्य कोण बोलायचे. कॅमेरा घेऊन होता गुरुजी म्हणायचे कधी कधी समाज महाराजाला कंटाळतो आणि कधी कधी महाराज समाजाला कंटाळतो. पण समाज आणि महाराजाची नाळ कधीच होते जेव्हा तो अद्वेष्टा सर्व भूताना लक्षणाला येतो आणि त्या लक्षणाच्या यादीत आहे यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया. अशा वृत्तीचा जर माणूस असला की मग तो समाजामध्ये टिकून राहत असतो. आदरणीय मौलीने ते कार्य लिहिलंय आपल्या स्वभावातून आपल्या कार्यातून केलेलं आहे. त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्यांनी बेरीज डोक्यात ठेवली पाहिजे. मौली मी जरा वेगळं बोलतोय. हा लोकांनी आलेल्या लोकांनी बेरीज डोक्यात ठेवली पाहिजे आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याने वजाबाकी डोक्यात ठेवली पाहिजे. बरोबर बोलले क्या बात. आलेल्या लोकांनी बेरीज लक्षात ठेवायची. याचा 50 झाली 100वा कधी भेटेल आपल्याला करायला हे हितचिंतकांनी विचार केला पाहिजे. पण ज्याचा वाढदिवस आहे त्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे 50 संपले अजून किती राहिले 50. मग असे साहेब वेगळं वाक्य बोलले ते हरे तुम्हा समर्पण त्यांनी आधीच समर्पण केलेलं आहे. पण आदरणीय मौलीच्या बाबतीत एवढं सांगेन की तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे शरीराकडे आणि आपल्या परमार्थाच्या कार्याकडे विशेष जबाबदारीने लक्ष देतच राहणार आहात आणि ते देण्याकरता तुम्हाला मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं ही प्रार्थना करतो आणि त्यांना आशीर्वाद द्यावा एवढा मी मोठा नाही पण मी ज्या परंपरेची ती परंपरा फार मोठी आहे. सद्गुरू जो महाराजाच्या कक्षेतून त्यांना आशीर्वाद देतो आणि दासाच्या कक्षेतून त्यांच्याविषयी शुभकामना व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो. जय ज्ञानोबाराय जय तुकोबाराय जय मुक्ताय. वक्तव्य आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सारंगजी महाराज मेहुणकर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये आपले विचार व्यक्त करायचे आहेत. या शुभ पर्व काळावरती या खडके गावामध्ये जवळजवळ गेली 21 वर्षापासून राधाकृष्ण मंदिर जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर मंडळ त्यांच्या वतीने हा मोठ्या थाटामाटा हा सप्ताह संपन्न होत आहे. जवळजवळ 21वे वर्ष आहे. त्या 21व्या वर्षाचं औचित्य म्हणतात त्या ठिकाणी पाहून आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज यांचा 50वा सुवर्ण महोत्सव आणि अभिषेक चिंतन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. सर्व मंडळींनी खरी परिस्थिती अशी आहे त्या सोहळ्याकरता सर्वच त्यांचे आप्तेष्ट त्यांचे जावाई घरातली संपूर्ण घर मंडळी महाराज मंडळी आणि सर्व परिसरातली मंडळी आणि खडकावासी तुकाराम महाराज मंदिर आपल्या मंडळ राधाकृष्ण मंडळ हे सर्व त्या ठिकाणी त्यांच्या कार्याकरता कार्यरत आहेत. खरी परिस्थिती अशी आहे की कोणी कोणाच्या सोहळ्याकरता कोणाचं रिकाम पण नाही, बोलण्याचं रिकाम पण नाही, येण्याचं रिकाम पण नाही. पण जे माणसं जे येत असतात ते खऱ्या अर्थाने प्रेमामुळे माणसं जवळ येतात. असं काही मृदू बोलावं असं काही प्रेम द्यावं की जेणेकरून लांबचा माणूस जवळ यावा या न्यायालयानुसरून. तसं बघितलं तर आपण सन्मानपत्रामध्ये माऊलींचं जीवन ऐकलंय. संपूर्ण जीवन यात्रा ऐकले नाही असं नाही. पण आम्ही देखील म्हणतात त्या ठिकाणी आमच्याजवळ लहान असताना आले त्यांची पहिली पायरी आहे. त्यांच्या घराघरामध्ये आईसाहेबांच्या वारीचा वारसा आहे. आजोबापासून पंजोबापासून आईसाहेब मुक्त्यांची मेहूनची वारी करतात. त्यांचं श्रद्धास्थान त्यांचं अधिष्ठान म्हणजे मुक्त्यावर आजोबा पंजोबापासून. पण खरं असं आहे की योग ज्यावेळी यायचे असतात त्यावेळेला तो योग येत असतात. तसे ज्ञानेश्वर महाराज फार खोडाळ होते लहानपणी, बारीके होते, आता जाड झाले, पण फार खोडकर माणूस. अर्जुन पाटील नेहमी करता माझ्यावर सांगायचे, म्हटले महाराज त्याला आणू का? मोठा भयंकर खोडकर आहे, तुम्ही आणून काय करता इथं? पण शेवटी त्यांनी जवळच साडसिंगे उत्तमसिंह महाराजांकडे जायला लागले. मग ते शेवटी ते आपला भेटीवर आवा. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांना ते जमत नव्हतं.
पण कुठेतरी सद्गुरू अपयशा भेटायची का, त्या वेळेची माणसाला वाट पाहावी लागते. अंतःकरणामध्ये निस्वार्थता आणि निस्वार्थ सेवा जर असली तर निश्चित तुम्हाला मला कुठं सद्गुरू भेटतील ते सांगता येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये नंतर काही काळामध्ये आमच्या सुधागरबाचा योग आला. नंतर त्यांनी संस्थांना आलेच सर्व मंडळी म्हणतात त्या ठिकाणी एक ग्रुप होऊन एकत्र राहून आईसाहेबांचे मनोभाव आहे त्या ठिकाणी जवळजवळ 45 वर्ष सेवा केली आईसाहेब मुक्तांची. आणि नंतर शेवटी म्हणतात त्या ठिकाणी लग्नाचा योग आला. पण एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा समाज, एवढं मोठं कार्य जे केलंय ते तुम्हाला हे विसरून चालता येणार नाही यावा की खरोखरच आमची सून म्हणजे मंगळाबाई हिचं फार मोठं सहकार्य आहे. हिचं फार मोठं सहकार्य आहे. पत्नीचं सहकार्य जर नसेल हा एकटा काय करू शकतो, एकटा काय करू शकतो. काय की बरेचसे लोक म्हणतात कीर्तनकार म्हटले महाराज आम्ही हारलो घरा पाहिजे. काय हारलो? ज्यानं हारणं कधी पाहिलं नाही तुम्ही त्याचं हारलो सांगता तर तुमचं हारणं कसं काय दूर करीन तो, हा एक प्रश्न आहे की नाही. पण आज खरी परिस्थिती अशी आहे, आज प्रपंचामध्ये घ्या परमार्थामध्ये तो सातोळा व्यवस्थित पाहिजे. जशी आमची भाविक आहे, भाविक घराण्याचे वैष्णव घराण्याची माऊली आहे आणि ती जी संगत त्यांच्या त्यांना लाभली आज त्यांना इतकी मोकळीक आहे. एक 15 दिवस काढली टोके पुन्हा 15 दिवस घरात तोंड पाहायचं नाही, सप्त्याला लगेच तोंड पाहायचंच नाही. सारखे कार्यक्रम सारखे चालू असतात. पण ती माऊली सारखी घर सांभाळते आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आज मोठ्या पदवीवर गेलाय. ते माऊलींचे खऱ्या तिला शिकवलं. एवढंच नव्हे त्यांच्या मुली चांगल्या घराण्यात देखील पडल्या. ते आई वडिलांचे संस्कार आहे, आईचे संस्कार आहेत. असा त्यांचा जीवन कार्याचा म्हणता प्रवास चालू असताना हळूहळू म्हणता आईसाहेबांची सेवा करीत करीत आईसाहेबांच्या अंगामध्ये आज जवळजवळ 10 वर्ष सोपान काका समाधी सोहळा फार मोठ्या थाटामाटात होत आहे. जवळजवळ 10 ते 12 ते 17-12 मोठा वार्षिक डिसेंबरमध्ये फार मोठा सप्ताह आईसाहेबांच्या अंगामध्ये हा होत असतो. त्याचे ते साक्षीदार आहेत नाही असं नाही. प्रपंच सोडून देखील आमचे गुरुवर्य रामराव महाराज मुक्ताबेल संस्थान अध्यक्ष यांनी हात का मारली की रात्री 10 वाजता 11 वाजता ते खऱ्या अर्थाने आल्याशिवाय राहत नाही. त्यांचं त्यांच्यावर खूप खऱ्या अर्थाने प्रेम आहे. आमचं नाही असं नाही, आमचंही आहे, त्यांचंही आमच्यावर आहे. पण शेवटी आम्हाला सर्व ते आज वडील आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांचं ते ऐकून या ठिकाणी खऱ्या अर्थाने येत असतात. सर्व बाबतीत चांगलं आहे नाही असं नाही. तीर्थयात्रा घडवून आणणं, कार्यक्रम करणं, सप्ताह करणं, सगळ्या गोष्टी करणं. पण मात्र तेवढे मात्र आवाज चिकू देखील आहे. काय तेवढे चिकू देखील आहे. शंभरी ज्या पण जमली न ज्या खिशात फक्त येतील ते आमच्या भेटी करता फक्त 100ची नोट खिशात असते. तेवढी विचारता बुवाजी मला पेट्रोल करतात त्या ठिकाणी पेट्रोल करता पैसे द्या. अरे बाबा तू आता ट्रिप काढून आलाय, लाखोनी कमावले, सर्व गोष्टी झाल्या, आता तुम्ही काय पैसे मागते पेट्रोलला? एक भास करून द्या. पण सांगायचं तात्पर्य एकच, असं फार मोठं चालतं बोलतं खेळते व्यक्ती महत्व आहे. उगीच कोणी कोणाच्या मागे समाज लागत नाही, समाज लागत नाही. आज वास्तविक विचार केल्यानंतर आंधळे पांगळे मोठे अनर्गण जीवा परिसर बाळ पडिये माते तिला माऊलीचं प्राप्त होत असतं. आता आजकाल माफी मागून बोलतोय उमेश महाराज, आजकाल माऊल्या भयंकर वाढल्या. नावाला ती माऊली पुढे आली उपाधीच्या ठिकाणी. पण ते माऊली गेल्यानंतर शेवटी त्याचं अंतःकरण विचार पाहिजे. मी तसं म्हणेन या विश्वामध्ये फक्त एकच माऊली होऊन गेली ती ज्ञानेश्वर महाराज. आज तुम्ही आपण त्या पद्धतीनं वागाचं तुम्हाला मला समाज सांभाळतो. तुमच्या आमच्या आज्ञेत वागतोय समाज, तुमचे आमचे 2 शब्द ऐकतोय, त्याच्याकरता काही ना काही देणं लागतं. म्हणून आमच्या ज्ञानोबांनी खऱ्या अर्थाने आज संपूर्ण खडकेकरांना आज फार 21 वर्षापासून फार मोठे योगदान दिलेलं आहे. नाही तर सप्ताह 2 वर्ष 3 वर्ष सप्ताह चालतोय, पण आज 21 वर्ष ही परंपरा टिकून आहे. हे आईसाहेब मुक्तांचा कृपा प्रसाद आहे. आणि शेवटी त्यांचे मतात त्या ठिकाणी कर्तव्य तसंच आहे. कर्तव्याशिवाय कोणी कोणाजवळ येऊ शकत नाही. असा हा या सोहळ्याकरता आलेली आमची मंडळी जास्त सर्वांचं नाव घेताना आधी आमचे रवींद्र महाराज आहेत सोयगावचे, एवढंच नव्हे आमचे सर्व खडकेची मंडळी आहे. हे खडका आहे, त्या खडकेचे लोक इथं आले. आता खऱ्या अर्थाने खडक्याला पाजर फुटलाय बघा. हा खडक्याला पाजर फुटलाय. आताशी कुठे खासदार पाजर फुटलाय.
नाही असं नाही, पण तरी मात्र शेवटी आज भुसावळ तालुक्यामध्ये आज आपल्या खडक्याचं नाव संपूर्ण गाजून गेलेलं आहे. मला दोन जण विचारलं, म्हणजे महाराज खडको कुठे आहे? अरे म्हणजे भुसावळून खडकं एकच झालं. आज खडक्यामध्ये सारखा भक्तीचा बाजार कुठला आहे? ही आईसाहेब मुख्यांची कृपा आणि त्यांचं कर्तव्य या दोघींचा मिलाप का झाला की शेवटच्या ठिकाणी काही ना काही मात्र चांगलं कार्य उदयाला येत असते. म्हणून त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याकरता शेवटी मी परवा काहीतरी कीर्तनामध्ये बोलून गेलो होतो. आता 50वा हा सुवर्ण महोत्सव झाला, तो झाला खडक्यामध्ये. आणि अमृतोत्सव हा शिरोळमध्ये बरं का, अमृत महोत्सव हा शिरोळमध्ये आहे, नाही असं नाही. कारण का तुमचे आमचे 4 दिवस 8 दिवस भागतात ना, ज्यांचे सोहळे होता पण आपले 4 दिवस भागतात, परिस्थिती अशी आहे. पण त्याच्याकरता हा सुवर्ण महोत्सव करता हे कपडे शाली फेटे आणून काही उपयोग नाही. त्यांना खऱ्या अर्थाने सोनं दान करायला पाहिजे. काय सोनं दान, एकट्याने सोनं दान केलंय, सोनं दान करायला पाहिजे. नाही तुम्ही त्यांना लाकेट केलंय, 10 ग्रामची अंती केली, किती केली? लाकेट केले, 10 ग्रामची अंती देखील केली, शाली चढवली, फेटाई बांधलाय. सुवर्ण दान करायला पाहिजे. पण ते सुवर्ण जाऊ द्या, हे आज ना उद्या चोर खाऊन जातील. पण असंही तुमचं प्रेमाचं त्यांना सुवर्ण दान द्या की जेणेकरून शेवटच्या कार्यापर्यंत त्यांना ते प्रेमाचं सुवर्ण दान खऱ्या खरे टिकल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून या सोहळ्याच्या ठिकाणी सर्व मंत्र मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आज नाही तर पुणे कोणाच्या महाराजांवर जात नाही उमेश महाराज, पण आज आईसाहेब मुख्यांची कृपा आहे. सर्व भुसावळ, धामणे तालुका, बोधोर तालुका सर्व महाराज मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित राहिलेली आहे. मी आईसाहेबांना एकच विनंती करतोय, प्रार्थना करतोय, अशीच वारकऱ्यांची संघटना, महाराज लोकांची संघटना, मुसलमान एक होतील पण कीर्तनकार एक होणार नाही. अशी संघटना मात्र खऱ्या अर्थाने पुढचं कार्य करण्याकरता आपण राहायला पाहिजे. खरी परिस्थिती अशी आहे, आपण एकामेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न करतो. माफ करा, माझा अधिकार नाही. ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे, पण अंतःकरणाचे फार मोठं दुःख वाटते. त्या दुःखाचं कुठेतरी होकाव माणसाने आणि त्याचं सांत्वन करावं माझ्या मंडळीने असं एक वाटतं. त्या ठिकाणी एकत्रित घेऊन एकत्रित संघटित कार्य जर केलं, संघटना करून संघटित कार्य जर केलं तर विश्वास, जसे संजीव महाराज सांगून गेले रात्री, आपला वारकरी संप्रदाय श्रेष्ठ ठरल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता फार मोठी गरज आहे संघटनेची. तरी म्हणतात संपूर्ण वारकरी मंडळींनी खऱ्या अर्थाने संघटित कार्य करून आपल्या वारकरी संप्रदायाचा म्हणता विश्वास घ्यायला हा म्हणता लागावा. अशा पद्धतीची पावलं जर उचलली तर माऊली आपल्या निश्चित कृपा करतील आणि शेवटी आपल्या या वारकरी संप्रदाय घेण्याचा विश्वास प्रत्येशिवाय होऊ शकणार नाही. आज आहेच नाही असं नाही विश्वामध्ये. आज जेवढं माऊलींचं कार्य आहे तेवढं जगात कोणाचं कार्य नाही. म्हणून असा हा वारसा हक्क आज आमच्या शेवटी आज महाराज कीर्तनकार महाराजांनी वाट पाहावी लागते. पण उमेश महाराजांचं प्रेम आज ते जवळजवळ त्या ठिकाणी 2 वाजता घेऊन गेले. म्हटलं मी तुमच्या सोहळ्याला हजर राहतो. काय राहतोय? तुमच्या सोहळ्याला हजर राहतोय. मग आपण घेऊन गेल्यात. माऊलींचं प्रेम आणलंय, आमच्या महाराजांनी मुक्ताईंचं प्रेम आणलंय, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं प्रेम, आमचे 10वे वंश संजय महाराज हे देखील या ठिकाणी 7 दिवसपर्यंत राहत आहे. नाही तर कोणी कोणता महाराज थांबू शकत नाही. बघा, हा मार्गशीर्ष महिना आहे, आता हंगामात लोकांचा, पण आम्ही सापडलो या ठिकाणी. खरी परिस्थिती हे एक बुवा सापडू शकत नाही. बरोबर की नाही? हा मार्गशीर्ष महिना मासाना मार्गशीर्ष हंगामात बुवा लोकांचा, बारीक शेळी बुवा लोकांचा चांगला ते सापडू शकत नाही. मग तुम्ही काय सापडू शकणार? पण खडकेकरांनी असं मानून टाकलंय की जवळजवळ 8 दिवस या ठिकाणी आम्हाला मुक्कामी ठेवलंय. ते त्या पद्धतीनं प्रेम दिलंय. असं प्रेम खऱ्या अर्थाने सर्वांनी सर्वांवर ठेवावं आणि आईसाहेबांचा कुशल कृपा प्राप्त करावा. जाता जाता अतिशय भाषणामध्ये मी एकच बोलतोय की शेवट मानूंना एक आईसाहेबांची त्यांनी हे प्रार्थना करतोय, उर्वरित राहिलेलं त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थी सुखा समाधानी जावं. एवढ्या मोठ्यामध्ये त्या ठिकाणी 2 शब्द बोलून आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करतोय. माझी 2 शब्द सांगतो. आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सारंगजी बाबांनी ही परंपरा आजही उपाडे भक्त वत्सले दीन दयाळे आदिशक्ती मुक्ताईला नमन करून, छत्रपती शिवरायांना नमन करून या ठिकाणी सर्व उपस्थित आमचे गुरुवर्य संजयजी महाराज देहूकर हेही वेळात वेळ करून 7 दिवसापासून या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुवर्य मुक्ताबाई देवस्थानचे आमचे अध्यक्ष
रामरावजी महाराज नेहुणकर तापेतील पहिल्या दिवशी बुवाजी येऊन गेले, मध्येही येऊन गेले आणि आजही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तसंच आज ज्यांची कीर्तन सेवा आहे ते हरिभक्त परायण श्री गुरु ज्यांचं माझ्यावर प्रेमच आहे, उमेश महाराज दशरथे महाराजही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तसंच गुरुवर्य शारंगधरजी महाराज ते 7 दिवसापासून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आज आलेली सर्व आमची महाराज मंडळी, वारकरी मंडळी, महिला मंडळी, ग्रामस्थ मंडळ आणि आमचे आबासाहेब धाराशिववरून ज्याने माझ्यावरती खूप प्रेम सुरुवातीपासून केलं ते आबासाहेब सुद्धा या ठिकाणी हजर आहे. तसंच जे महाराज आमच्यामध्ये आज नाही, वैकुंठवासी शिवदास बाबा यांचं समाधीस्थान असणारं लिहा तेथील मंडळी पण या ठिकाणी हजर आहे. बेटावरची मंडळी पण हजर आहे. तसंच जे लहानपणापासून कीर्तन वेळवाकडं काही येणार तर त्या गावाने खूप माझा लाड पुरवला आणि सांभाळ केला ते आमचे माळपिंपरीची मंडळी ते या ठिकाणी हजर आहे. तिकडून सोयगाव आमचे परेराव महाराज, सर्व महाराजांचे नाव काही घेता येणार नाही, पण तिकडून कवली, सोयगाव, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर शेंदोडणे, कळमसरा, लोहारा, माळपिंपरी, राणीचं बांबरूळ, तुम्ही फक्त गावं मोजत चाला, मी सांगत चालतो, मला माहिती आहे कुठं. त्यानंतर पुढे जळगाव, मेहरून आमचं भजनी मंडळ. याच पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर अजून जळांगरी जिथे आता मंदिराचं बांधकाम आमचं सुरू आहे, आमचे भास्कर महाराज जळांगरी. त्यानंतर जामनेर, त्याच्यानंतर साखरी, सोनाळा, अजून आमचं वाडी, ओझर. ज्या गावामध्ये पहिलंच भागवत केलं मी ओझरवाले ते मंडळी या ठिकाणी हजर आहे. ओझर, वाकी, त्याच्यानंतर आमचं वाडी, नवी दभाडी, अजून बरेचसे गावचं भजनी मंडळ या ठिकाणी हजर आहे. एखाद्याचं नाव सुटून जातं, साखरी पहिले घ्यावं लागेल, जांभूळ धाबा आणि कोली गवळी शिष्यमंडळ सर्व हजर आहे. कोली गवळी आता त्यांच्याकडे भव्य प्रमाणामध्ये चैत्र महिन्यामध्ये उत्सव आहे. तसंच एरोंडोल तालुक्यामध्ये परत एक खडक आहे आणि आप्पासाहेबांचं पण खूप प्रेम आहे, ते पण हजर आहे. दोन्ही सुरवाडा की सुरवाडा बुद्रुकवाल्यांनी लाडूचा खर्च महिला मंडळाने सांभाळला. सुरवाडा बुद्रुक असेल, सुरवाडा कुर्दा असेल, नांदरा तालुका, जामनेर ही मंडळी आलेली आहे. अजून बरेचसे गाव आहेत. एखादी गाव हा तोरणाळा, आमचे आप्पासाहेब वगैरे तोरणाळा मंडळी. त्यानंतर अजून बरेचसे गाव, सिंधी, कुऱ्हा, असे सर्व गावातील भरपूर मंडळी तिकडे. कुसुंबा, जळगाव, रावेर, कुसुंबा असे बरेचसे गाव. सुरतहून काही मंडळी आमची आली. असे भरपूर मंडळी लांबून लांबून आलेली आहे. बघा या ठिकाणी या कार्यक्रमाकरता सर्व आले. मनोगतामध्ये व्यक्त केलं सर्वांनी. खडका भजनी मंडळाच्या मनामध्ये होतं, ज्या वेळेला आम्ही आबासाहेबांचं 75वी केली त्यावेळेला आमच्या जवाईबानेच सांगितलं होतं पुढे आमच्या महाराजांचं 50वा सुवर्ण महोत्सव आम्हाला करायचा आहे. परसखेडा मिळाचे तिथूनही कंपनी आली. कापूसवाडीची मंडळी आहे. एखादी गाव सुटायला नाही पाहिजे. शलवड आहे आमचं, येवती आहे आमचे म्हणेल तसं. त्याच्यानंतर भुसावळ आहे, बेटावर, खुर्द इथे शिवदास बाबाचं मंदिर बांधलेलं आहे. बेटावर बुद्रुक आणि खुर्द दोघंही झालेले आहेत. कोदोली आहे आमचं, कोदोली पण आहे. असे भरपूर गाव. एखादी गाव सुटलं तर ते आलं असं समजून जायचं. आमचं देऊळ गाव आहे, देऊळच गाव. हा भरपूर गाव आहे महाराज. या ठिकाणी या मंडळाने त्यावेळेस जाहीर केलं
आणि भव्य सप्ताहाचं आयोजन केलं. तसं जर पाहिलं तर आमच्या म्हणजे मी पंतू लागत होता. आमच्या वडिलांची आजी केसरबाई यांनी साकडं घातलं की आमच्या वडिलांचं लग्न होऊन 14 वर्ष झाले होते, पण मूलबाळच होत नव्हतं. त्यांनी आईसाहेब मुक्ताईची वारी बरोबर श्रीराम बाबा ज्या वेळेला होते तेव्हापासून आमच्या घराण्यामध्ये केसरबाईपासून आहे. त्या आजीने साकडं घातलं मुक्ताईला. एक वेळेस साधू लोकांना, पूर्वीचा काळ होता तो, सिया सांजोऱ्या मिळणार नाही व साधू लोकांना, तर आपण ती पंगत सुद्धा द्यायची. म्हणून त्यावेळेस अधिक मासामध्ये सिया आणि सांजोऱ्याची पंगत, शेवाळ्या आणि सांजोऱ्याची पंगत दिली होती. बरोबर महाराजांनी जी बंकट स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली होती त्याची प्रत आणि आईसाहेबांचा फोटो त्यावेळेस दिला होता. आणि मग साकडं घातलं की मला जो माझ्या नातवाला जर मुलगा झाला तर तो तुला अर्पण करेल. 14 वर्षानंतर लग्नानंतर पहिल्यांदा एक मला भाऊ जन्माला आला, बहीण जन्माला आले, ते दोघेही वाढले. मग माझा नंबर लागला. 10वी पर्यंत शिक्षण शिंदीला झालं आणि मग महाराजांच्या सानिध्यामध्ये, आदिशक्ती मुक्ताईच्या सानिध्यामध्ये आलो. पण जेव्हा माझा जन्मही नव्हता तेव्हापासून गुरुवारी शिवदास बाबा सुद्धा आमच्या घराण्यामध्ये घरी यायचे नेहमी. त्यांचंही मार्गदर्शन होतं. आणि मग मेहुणकर मंडळीच्या सानिध्यात गेल्यानंतर सर्वात जास्त काळ माझा गुरुवारी रामराव महाराज बरोबर गेला. त्यांचं तत्व आणि माझं तत्व पूर्वीपासून पटत आलं, आताही पटत आहे, पुढेही पटत राहणार. त्यांचं शास्त्र होतं, इथे 1 रुपया जर आपल्याला देता येत नाही तर 1 रुपया इथला घ्यायचाही नाही. हे तत्व महाराजांचं अजून आहे. म्हणून तर 19 एकर जमीन दान केली. आणि या तत्वाने वागणारी आमची सगळी मेहुण मंडळी आहे. बरोबर शारंगधर बाबाने आपली इस्टेट दान करून 1.5 कोटीचा मठ पंढरपूरला आपल्या आईसाहेबांना दान केला. अशा त्यागी लोकांमध्ये आणि मी राहिलो. त्याच्यामुळे मी माझं भाग्य समजतो की अशा त्यागी लोकांमध्ये सहजासहजी आपला योग येत नाही. पण अशा त्यागी लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी मनामध्ये विचार करायचो, शारंगधर बाबा जसे गावागावाला मंदिर बांधतात तसं आपणही बांधायला काय हरकत आहे. म्हणून पहिलं मंदिर सुरुवात केलं सुरवाड्याला, दुसरं केलं बोरगावला, त्यानंतर केलं ओझरला, त्याच्यानंतर केलं पठार तांड्याला, नंतर केलं जळगावला, नंतर केलं भुसावळला, त्याच्यानंतर अनेक गावामध्ये मंदिर बांधायला सुरुवात केली. शेलवडलाही आता काम सुरू आहे, जळांद्रीला काम सुरू आहे. असे अनेक गावं लिस्ट आपल्याकडे आहे. बऱ्याच त्यांच्या तत्वानुसार महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवूनच करायचंय. आणि मग त्यांचा एक गुण खूप मोठा आहे महाराज, आमच्या गुरुवारी महाराजांचा. समाज कसा जोडायचा हे त्यांच्यापासून शिकायला मिळालं मला. की समाजामध्ये राहून कसं त्यांच्या सुखादुःखात आपण सामील झालो पाहिजे. त्यांच्याकडे काही असू द्या, लग्न कार्य असू द्या, दुःख असू द्या, आपण गेलो पाहिजे त्यांच्यापर्यंत. हा गुण त्यांचा घेतला गुरुवारी शारंगधर महाराजांचा. आणि समाज कसा जोडायचा त्यांचं म्हणणं आहे. कोण आपल्याशी कसा वागतो तिकडे लक्ष द्यायचं नाही, पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवायचं. तो खराब वागतो म्हणून आपण खराब नाही वागायचं, आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं. आणि आमच्या आजोबाचं मार्गदर्शन आम्हाला लहानपणापासून मिळत होतं. नामदेव बाबाचं 1 मुलगा आणि 4 मुली. अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना महाराजांनी मला तिथे दान केलेलं होतं. लोक म्हणायचे का कामदार मुलगा झाला तुम्ही कसं काय तिकडे दान केलं. आणि कामदार आहे तर तुमची परिस्थिती नाजूक आहे, तिकडे दान करण्यापेक्षा तुम्ही त्याला कामाला लावायला पाहिजे होतं. पण आमचे आजोबा आणि वडील लक्ष देत नव्हते. त्यांनी सगळं दिला. महाराजांच्या सानिध्यामध्ये भरपूर वर्ष जीवन गेलं आईसाहेबांच्या दरबारात. आणि पुढे या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आखायला लागलो.
अनेक मंदिरं उभारणी केली. मंदिरं नुसते बांधले नाहीत तर त्या गावामध्ये वारकरी मंडळ सुद्धा आपण निर्माण केलं. आमचे हे जे भजनी मंडळ आहे खडक्याचं, हे नेहमी म्हणतात, तुम्ही आमच्या जीवनात जर आले नसते महाराज तर आमचं इतकं ठिकाणावर झालं नसतं. आलं का लक्षामध्ये? महाराज आमच्या जीवनामध्ये आले म्हणून आमची दिशा बदलली. नाही तर आम्ही वाम मार्गाने निघालो होतो, पण तुम्ही जीवनामध्ये आल्यानंतर दिशाच बदलली. अहो जास्ती लांब का जाता? आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे गिरी महाराज गाजतायत. हजार येते गिरी महाराज म्हणजे कसे होते मी काही सांगत नाही. नेसणी होते, बाकी सगळे चांगले होते. पण माझ्या सानिध्यात आले, मी कीर्तन नसलो हजर म्हणजे त्यांना सांगायचं तुम्ही बांधा पेटा करा कीर्तन. अहो पण मला येत नाही महाराज, जसं येईल तसं येईल करा. असं करता 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 कीर्तनकार कधी झाले त्यांनाही कळलं नाही. भागवत कथा करायची, त्याने आपल्या वेळी जमणार नाही वाढ म्हटला करा, आपल्याच घरी करा पहिली कथा. पहिली कथा त्यांची आपल्याकडेच झाली. सर्वात मोठे कीर्तनकार ते झाले, कथाकार झाले महाराज. असे अनेक जीवन घडत आपण आलो. आणि मग संगत विरक्त लोकांची असल्यामुळे या आईसाहेबांच्या दरबारामध्ये जीवन गेलं. 50 वर्ष माझे अशा संत मंडळीच्या सानिध्यामध्ये गेले, आईसाहेबांच्या सेवेमध्ये गेले. आणि आज या मंडळाने ठरवलं की आपण काहीतरी उत्तीर्ण व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं. आणि या ठिकाणी हा सुवर्ण योग आला. सर्व आमचं जे महाराज मंडळी आहे, काही प्रेमाची मंडळी आहे, महिला मंडळी आहे, गावागावातून सर्व या ठिकाणी उपस्थित आले. यांच्या ऋणातून मला उत्तीर्णता होताच येणार नाही महाराज. कारण आज वेळ कोणालाच नाही, पण वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्व आमचे महाराज मंडळी असतील, भजनी मंडळ असतील, राजकीय मंडळी आमची काही आहे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचा आभार मानतो आमच्या परिवारामार्फत की असंच प्रेम किती वर्ष आयुष्य राहिलंय काही सांगता येणार नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत असंच प्रेम ठेवावं. अगदी काही काही मंडळी जिव्हाळ्याची खूप आहे महाराज. आमचं वाकेचं मंडळ, कोली गवळीचं मंडळ असेल, अनेक मंडळी जिव्हाळ्याची आहे, खूप प्रेम आहे त्यांचं. आणि बुवाजी बोललेत की पुढचं अमृत महोत्सव शेलवडला व्हायला पाहिजे. आमची शेलवडची भरपूर मंडळी आहे, ते कधीही करायला तयार आहे महाराज. इतकं प्रेम गावातही मी मिळवलेलं आहे. इतकी मंडळी नुसतं म्हटलं की ते सगळंच करायला तयार आहे, मला काहीच करण्याची गरज नाही. आमचे सर आहेतच गावामध्ये, त्यांना माहिती आहे. शब्द फक्त सांगण्याचं काम आहे गावातही. आमचे या ठिकाणी कैलास महाराज आलेले, भरपूर मंडळी आमची आलेली आहे. सांगितलं म्हणजे ते सगळे करायला तयार आहे गावकरी. ते शेलवड गावांचंही माझ्यावरती ऋणच आहे की त्या गावामध्ये गेल्यानंतरही आज मला जवळजवळ 24-25 वर्ष पूर्ण होत आहेत तिथे. पण त्यांनी मी एकट्या असल्यामुळे मला कोणतंच कमी पडू दिलं नाही. इतकं प्रेम शेलवडवाल्यांचंही माझ्यावर आहे. फक्त शब्द तोंडातून काढला की असं पाहिजे सर्व होणार. केवढंही मोठ्या मुलीचं लग्न केवढं केलं पण मला काहीच तालीम दिलं नाही. असे प्रेम करणारी मंडळी आमच्या शेलवडची आहे. म्हणून बुवाजीला सांगतो की ते काही विशेष नाही, फक्त देवाने तिथपर्यंत मला ठेवलं पाहिजे हे आई साहेबांना विनंती करू. तसंच आमचे जिव्हाळ्याचे जिवलग असणारे रामदास पाटील तेही वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. शेखर भाऊ काळे, अण्णा भाऊ पिठोळे अशी राजकीय मंडळी भरपूर या ठिकाणी आली. त्यांची ऋणच आहे महाराज. आणि सर्व महाराज मंडळीचं, सगळ्या मंडळीचं ऋण व्यक्त करतो. महिला मंडळाने आमचे श्रीकांत भाऊ सरपंच सुरवाडा यांनी सांगितलं म्हणजे महाराज सेवेचा खर्च आमचं महिला मंडळ आम्ही करतो, जो लाडूचा करते तो आम्हाला सेवा द्या.
त्यांनी ती सेवा घेतली तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही आभारच आहे. आलेल्या पुनश्च सर्व जे काही भक्तमंडळी यांचा आभार मानतो आणि 2 शब्द येतील थांबतो. धन्यवाद. सत्कार करायचे असते प्रायव्हेट, त्यांनी इथे सत्कार करायचे, बाकीच्यांनी भोजना करता जायचं. छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आणि पुष्पार्पण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आणि शक्ती मुक्ताबाई की. त्याच्या कर्तृत्वाची छाया प्रणाम द्यावा माझा हा श्री छत्रपती छत्रपती शिवराया छत्रपती छत्रपती शिवराया छत्रपती. हा या ठिकाणी लाडू तुला ही सुरवाडा बुद्रुक महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्यामध्ये लाडू हे महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी ठेवले जात आहेत. सर्व संत मंडळींना आणि भक्त मंडळींना नम्र निवेदन की कृपया आपण शांततेमध्ये बसून घ्या. लाडू तुला होऊ द्या. दादा त्या साईडनं उभे राहा तुम्ही. शांततेमध्ये महाराज बाजूला सरका थोडं सरका बाजूला. गेले महाराज महाराजांचं पारडं वर गेलं का ते विचारतो. महाराज नाही. महाराज आपली लाडू तुला या ठिकाणी संपन्न झालेली आहे. कारण हा लाडू तुलेचं भाग्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आता बघा तरी महाराजांचं पारडं काही वर जात नव्हतं हेही लक्षात असू द्या. तर सत्कार स्टेजवरती होत राहत. चला कंटिन्यू करा. आता फोटोही घेतोय मी, व्हिडिओही करतोय. ते तिकडे येतो फोटोचं काही नाही. कंटिन्यू करा, व्हिडिओ सुरू आहे. चला कंटिन्यू करा, लगेच पुढे चालत राहा. चला ठीक आहे, करत राहा. शूट चालू आहे. खाली घ्या मोबाईल, थोडे मोबाईल खाली ठेवा. एक बाजू खाली ठेवा. चला ठीक आहे. ओके चला चला. करा, कंटिन्यू करा. सुरू आहे शूट. शूटिंग आहे का? हो. काय कंटिन्यू करा. बुके वगैरे पिशवीतून काढायचे असले आधीच काढून ठेवा. चला ज्यांची भेट झाली ते लगेच निघा मागे. हा चालत राहा पुढे. चला महाराज. हा इकडे समोर बघा. चला 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 ठीक आहे. चला.
हा महाराज इकडे ओके हा, चला हा इकडे चला चला चालत राहा समोर बघा इकडे ओके चला चालत राहा हॅलो हा इकडे समोर बघा चालेल चला इकडे दीदी थांबायचं आहे ओके वाळून घ्या दीदी थोडा अंतर ठेवा ना म्हणजे तुम्ही दिसणार आणि महाराजही दिसतील हां ओवाळा आता चला पुढे ठीक आहे समोर इकडे चला हा इकडे नाही इकडची बाजू ब्लँक ठेवा हा इकडे चला 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 पुढचे चालत राहा बाकीच्या पाहुणे मंडळींनी जेवण करण्यासाठी जायचं आहे चला बाकीचे लगेच चालत राहा त्यांनी कृपया जेवण करण्यासाठी जायचं आहे ओके बघा इकडे इकडे समोर बघा आणि काही गावातील मंडळींनी समोर ओके चला बाबाजींच्या शिष्य झालाय मंडळी